तर मंडळी, मी अक्षय रेवणे नोक्याम गावातून बोलतो आहे, उर्फ कल्पे. तर ही आमची जमीन आहे. तर इकडे जे टावर आलेले आहेत हे पाहता तुम्ही, हे आमच्या जमिनीतून जाणार आहेत. पोलीस आलेले आहेत, आमच्या गावचे माणसं पण आलेले आहेत. पोलीस जबरदस्ती करत आहेत, त्यासाठी आमच्या माणसाला मारणार आहेत. तुम्ही बघू शकता पोलीस इथं आहेत. ते बघा पोलीस पुढची कावड आहे. ही जमीन आमची आहे. ही पोलीस आपण अडवत आहे. आमची गाव लोक आलेली आहेत. आमच्यावरती अत्याचार चालू आहे. तर जे काय होईल ते तुम्हाला न्यूजमध्ये समजेल. आम्ही आमच्या जमिनीमध्ये उभं आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा 60 वर्ष झाले पाणी पियाला नाही, तर रस्ता नदी बंद झाली. काम गावामध्ये आज ऊर्जा टावरवाले आणखी पोलीस बंदोबस्तामध्ये येऊन आज प्रकल्पग्रस्तांवरती अन्याय चालला आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त महिला आणि पुरुष आणि तरुण वर्ग सगळा जमा झाला आहे विरोधासाठी. आम्ही कोयना प्रकल्प 1961-62 पासून आज 65 वर्ष झाली आणि ही जमीन आम्ही स्वखर्चाने खरेदी केली आहे. संपूर्ण गावाने मिळून जमीन खरेदी केली आहे आणि ह्या जमिनीमध्ये कुठलाही हक्क नसून आज जबरदस्ती चालली आहे या प्रकल्पग्रस्तांवरती. ते जमीन शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जमीन आमच्या बाप्पाची नाही, जमीन आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बाप्पाची. तर ते ह्याच्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ महिला मंडळ त्याला पूर्ण विरोध करतील आणि ह्या जमिनीमधून टावर आम्ही जाऊन देणार नाही. आणि जबरदस्ती जरी पोलिसांनी केली आमच्यावरती तरी उपोषण तर आम्ही करूच, पण ज्यावेळेस या जमिनीमध्ये डोजर त्यांचा येईल त्यावेळेस सगळी महिला मंडळ आणि पुरुष सगळे त्या डोजर खाली आम्ही आडवे राहू. मग त्या पोलिसांनी जबरदस्ती करून त्याच्यावरती डोजर फिरवू माणसांवरती. मरू तर सगळे एक हातीच मरू आणि जगू तर सगळे विरोध करूनच जगू, असा आमचा प्रकल्पग्रस्तांचा निर्धार आहे. त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनच्या आता जे अधिकारी आलेत, महिला आहेत, इन्स्पेक्टर आहेत, PSI आहेत, त्यांच्यासमोर मी सांगितलं आहे की आमच्या ज्या व्यथा आहेत त्यांच्यासमोर आम्ही मांडले तर आमच्यावरती जबरदस्ती करू नका. आणि आम्ही आज 65 वर्ष झाली या पुनर्वसनाच्या मुद्द्यामध्ये आज 3 वेळा आमचं पुनर्वसन झालं आहे आणि ही खरेदी केलेली जमीन आमची संपादित करू नये. आमचे संसार उघड्यावर पडतील, मुलाबाळा आमची भीक मागायची पाळी आमच्यावर येईल. यासाठी आम्ही त्यांना हात जोडून विनंती केलेली आहे पोलिसांवरती आणि त्यांना आमचा लाचचा ग्रामस्थांचा मुद्दा आहे. आणि जर जमीन जर जबर आहे की प्रकल्पग्रस्तांची जमीन संपादित करायचीच तर हे संपूर्ण जमीन आमची 72 एकर जमीन आहे की आजच्या रेट बाजारभावाने संपूर्ण जमीन खरेदी करावी त्यांनी आणि मग त्यांना कुठे टावर न्यायचं असेल ते न्या, आमचा विरोध नाही. पण आम्ही फक्त 15 एकर 20 एकर जमिनीमध्ये आम्ही टावर जाऊन देणार नाही, हे आमचा प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे.
आणि ह्या ऊर्जावाल्यांचा आम्ही निषेध करतो. चल पाटील. हिवाळी अधिवेशनामध्ये विषय झालेले आहेत. विलासराव सामंत साहेबांनी विषय मांडलेला आहे की प्रकल्पग्रस्तांच्या उदय सामंत यांनी विषय मांडलेला आहे की प्रकल्पग्रस्तांवरती अन्याय न करता जर फॉरेस्टची जागा असेल उर्वरित त्या जागेतून टावर घेऊन जायचं आहे असं निर्णय झालेला आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ अक्कालपेठ बहुसंख्येने ते विरोध करतोय. सर्व तरुण वर्ग महिला बहुसंख्येने ते उपस्थित आहेत आणि या प्रकल्पाला ऊर्जा प्रकल्पाला आम्ही विरोध करतोय आणि करणारच आम्ही. आणि पुढे आम्ही जसं आम्ही शेवाळे साहेबांशी वरिष्ठ पोलीस अधिकारी खारगर यांच्याशी आम्ही बोलणे आमची झालेली आहेत आणि ऊर्जा प्रकल्पाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी पण आमचं बोलणं झालेलं आहे आणि आम्ही पूर्ण ग्रामस्थांचा आमचा या ऊर्जा प्रकल्पाला विरोध आहे. आणि सर्व एक ऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ अक्कालपेठचा एकजुटीने महिलांचा विरोध आहे. बस जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. बरोबर ना. हे तुमचं शेत आहे. आमची टावर बसवून आम्ही देणार आहे. आमची घरे दे, स्वतःची जमीन आमची खरेदी आहे. स्वतःची घरे दे. आम्ही टावर बसून देणार नाही. आम्ही टावर बसवून देणार नाही. आम्ही त्या टावराखाली मरू पण आम्ही बसवून देणार नाही. आम्ही कोयना पुनर्वसताकडून इकडे आमची ही वसाहत झालेली आहे. आम्ही स्वतः खाजगी मालमत्ता म्हणून ही आमची जमीन आहे आणि ह्या जमिनीमध्ये जर शासन आमच्या या जमिनीमध्ये जर टावर बनवत आहे त्या टावरसाठी आमचा संपूर्ण ग्रामस्थ मंडळाचा विरोध आहे. जर हा टावर झाला तर आम्ही या टावरला लटकून जीव देऊ अशा सगळ्यांची भावना आहे. तर ह्या सरकारने तातडीची आमची विनंती आपली मान्य करून घ्यावी आणि आम्हाला ह्या जमिनीमधनं टावर जाऊन द्यावं नाही. त्यांना कुठेही घालायचे असतील तिकडे घालू द्या. टावर आम्हाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. आमच्या जमिनीमध्ये कोणताही टावर आम्ही होऊ देणार नाही. जमीन आमच्या हक्काची. देणार नाही. सांगितलं की पर्याय जागा शोधा. त्याला माहितीये सांगितलंय की नाही वडवली पडगा होता तुला स्थगित होते. आता सांगितलंय की पर्याय जागा शोधा. जागा नाही. थांब थांब. काय घ्यायचंय. मी शिवाजीमध्ये पण जाऊ नको आता सध्या काय नको. इकडे या साईडला नको वेळ येईल ना. वेळ द्यावा वेळ द्यावा. आता काय नको. त्याने अजून गाडी मागवलीच मला सांगतो 100%. मी गेला असतं.
आणि बरं चार लेकरांची आई घराबाई एक एकराचं शेत कष्टाची कमाई गरिबीच्या झोपडीत समाधानी राई मस्त मस्त तिकडे करा इकडे नाही अजिबात नाही बरोबर आहे बरोबर उपाशी आम्ही उपाशी थांबलो आम्ही उदय सावंत